एकनाथ महाराजांकडे आलेलं लेकरू आहे. ती माय घेऊन आली त्या लेकराला की माझ्या लेकराला सांगा काहीतरी, हे फार गुळ खाते. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, माऊली एक काम कर, तू तुझ्या बाळाला घेऊन जा घरी आणि अजून 8 ते 10 दिवसानंतर ये माझ्याकडे भेटायला, मग मी त्याच्यावर काहीतरी उपचार करतो. ही माय घेऊन गेली लेकराला घरी. 8 दिवस घरी घेऊन जाते, 8व्या दिवशी घेऊन येते बाळाला आणि त्या बाळाच्या डोक्यावर नाथ महोबाबा हात फिरवतात आणि सांगतात बाळाला की बाळा आजपासून गुळ खायचं नाही, एवढंच सांगतात. आणि त्या माईला म्हणतात जा आता घेऊन. ती माय म्हणते एवढंच सांगायचं होतं तर 8 दिवस मला घरी कशाला पाठवल्या? 8 दिवस मी वाट पाहत बसलो, तुम्हाला तर हे एवढंच सांगायचं होतं का? मला वाटलं काय औषध वगैरे देणार होत काय? नाथ बाबा म्हणतात मला द्यायचं काहीच नव्हतं, सांगायचंच होतं तुझ्या मुलाला, परंतु माय माऊली मला त्या दिवशी सांगण्याचा अधिकार नव्हता. मी त्या दिवशी गुळाने बनवलेल्या पुरणाच्या पोळ्या खाल्लो होतो. ज्या अर्थी मी गुळ खातो, ज्या दिवशी मी गुळ खाल्लो त्या दिवशी तुझ्या मुलाला गुळ खाऊ नको हे कुठल्या जिभेने सांगू. याला म्हणतात अधिकार तैसा दावीला मार्ग, चालत आहे मग कळो येते. सांगणाऱ्याला तो अधिकार असला पाहिजे, म्हणजे सांगण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये मजा आहे. नाथबाबांनी 8 दिवस गुळ खाणं बंद केलं आणि 8व्या दिवशी त्या मुलाला म्हणतात की बाळा गुळ खाऊ नको, शरीरासाठी घातक आहे. मला सांगा, याला म्हणतात आधी करावं आणि मग सांगावं, याला अधिकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.